तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी शेत नांगरू लागला. नांगराचा फाळ वारुळाला लागला. नागाच्या पिल्लांना जखम झाले, त्यामुळे ती मरून गेली. काही वेळानं नागिन आली. तिची पिल्लं शोधू लागली. बघते तर वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. शेतात तिला नांगर दिसला, रक्तानं भरलेला फाळ दिसला. झालेला प्रकार तिनं तिच्या लक्षात आला. शेतकऱ्याच्या फाळ्याने आपला निर्वंश केला, आपणही त्याचा निर्वंश करायचा असे तिने ठरवले. संतापानं नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरली. शेतकरी, त्याची बायको, मुलं, लेकी, सुना घरात होती. सर्वांना तिनं दंश केला. शेतकऱ्यांचा तिनं निर्वंश केला. शेतकऱ्यांची एक मुलगी परगावी होती. नागिन फारच संतापली होती. लगेच नागिन परगावी गेली. ती मुलीच्या घरी आली. मुलगी नागपूजा करीत होती. पाटावर नाग नागी 9 नागकुळं काढली. मोठ्या श्रद्धेने लाह्या दुधाचं नैवेद्य दाखवित होती. दूध पिऊन नागिनीची भूक भागली. सारं विसरून ती संतुष्ट झाली. खरं रूप घेऊन ती उभी राहिली. मुलीला म्हणाली, तू कोण बाई? तुझे आई वडील कुठं आहेत? बाई म्हणाली, मी आहे नागिन, घाबरू नकोस, नाही होत वागीन. झाला प्रकार तिने सांगितला. मुलीने तिला वसा मागितला. नागिन म्हणाली, तुझ्या पूजेने मी खुश झाले. हत्येचा प्रकार विसरून गेले. आता तुला देते वसा. विसरू नकोस तू खासा. आजची आहे नागपंचमी. आज तळलेलं खाऊ नये आणि शेत जमीन खणू नये. भाज्या आज चिरू नयेत. तव्यावर काही शिजवू नये. आणि देते अमृताची कृपा. तुम्हा होईल संजीवनी खुशी. तुम्हा देईल संजीवनी खुशी. मुलगी ती घेऊन लगेचच माहेरी आली. सर्वांच्या मुखात तिने अमृत घातलं. सर्व जिवंत झाले. सर्वांना खूप आनंद झाला. घडलेली सर्व हकीकत तिने वडिलांना सांगितले. तेव्हा वडिलांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा विधी सगळ्यांना समजावून सांगितला. कितीही दृष्ट पाणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. हे नागराजा, आम्ही पण शेतकरीच आहोत. आमच्या मुलाबाळांचं सर्वांचं तू रक्षण कर. पोंगे पोंगे नागराजा, साक्षात नागराजा आला आपल्या घरी. चिंतेचे बाबा. शांती, थांब, मी दूध आणतो. नाही चिंताचे बाबा, तुम्ही तिथंच बसा, मी आणतो दुधाची वाटी. थांब शांती. चला आपण तिकडे सगळेजण. चल गंगूबाई, चला आपण मंदिरात जायची तयारी करा. नागराजा बापा, दूध पी पण चालला जाय. आम्हाला काही भेव दाखवू नको. आमच्या लेकर बाकराचं घर आहे. राजा, 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 काय झोपेलाच असते रे? राजा, आई काय झालं? चल ना, पाहिजे आपल्या घरी. पोथी वाचली मी, सगळं केलं. साक्षात नागाचं दर्शन झालं. दूध दिलं मी. चल लवकर. काय राजा, दलिंदरी फलतरे घरांदी, तू झोप नाही सरत? पूजा पाठ चालू आहे. आई उठलो ना आता. हे सविताने तरी उठवलं नाही लवकर. चल ये राजा लवकर. अरे चिंतेश बाबा, पंगी शांती, आमच्या समोर नागराजा दूधही पेला आणि बरोबर बाहेरच्या रस्त्यानं चाललाही गेला. घे, ती वाटी खाली करून ठेवली. पाहिलं शांती, मानलं तर सगळंच काही आहे. पाहिलं सविता, राजा आपल्या घरी पाहिलं. साक्षात नागाचं दर्शन झालं आणि दूधही पेलं आपल्या घरचं. सविता, पुष्पा, चला ना आता आपण पूजा करायला जाऊ ना वारुळावर. हो शांताबाई, चला आता. राजा, हात ड्युटीवर जाऊ नको तू. चल आमच्यासोबत वावरांनी. आई तयारी करतो मी. सविताला बी फोन लावून देतो मी. थांब. हा बोल ना शांताबाई, झाली का तयारी ती? सविता, माझ्या घरी कोणी आली तू? अरे बापरे, माहित आहे साक्षात नागाचं दर्शन झालं आम्हाला आणि आमच्याकडचं दूध बी पेला नागराजा. खरंच काय शांताबाई? खरंच काय कायले सगळेजण बसलेले होते. महादेव बोली विचारतो तू. बरं आता झाली का ती तयारी? चल ना आपण नागाची पूजा करायला जाऊ ना वावरात. हाव ना शांताबाई, माझ्या सुनीचा स्वयंपाकच निघून राहिला. स्वयंपाक झाला
की आलीच मी. तिला करू दे ना स्वयंपाक, तोपर्यंत आपण मंदिरातून येऊ. तसं कर शांताबाई, विचारतो मी तिला. थांब. पाय बरं, जे ते शांताबाईलेच होते. माझ्या घरी तर काहीच नाही होत असं ना. मी सून एवढी ऍक्टिव्ह आहे. गुड्डी, इकडे ये गुड्डी. आई, कामं करू नये, तुम्हीच या इकडे. पाहून घ्या मंडळी, तुम्ही म्हणसान सविता काही म्हणते, ऐकते का मैसून पा. आता सासू आहो ना मी, जर तिला आवाज दिला ते मलाच म्हणते तुम्हीच या म्हणते इकडे. नाही नाही, सूनही नशिबाने भेटते बरं. मैसून काही चांगली नाही. तिच्यात चोरून सांगतो तुम्हाला, तिच्या समोर तर तुम्हाला म्हणताच नाही येत. चला काय करते तर पाहतो. चला आता बबलीचे कामं संपत आली असतील. आता गेली, बबलीला म्हणतो तयारी कर, मस्त आपण मंदिरात जाऊ. अरे सुषमाबाई, कुठे बाजारात गेलती काय? हा ना सकाराम भाऊ, आता कसं सून घरी आहे, सगळंच बरोबर पाहिजे. लाया, फुटाणे, काकडी, नारळ आणण्याला गेलती ना बाजारात. आम्ही गेलतो बा शांताबाईच्या घरी. शांताबाईच्या घरी बा झाली नागाची पूजा. साक्षात नाग प्रगटला शांताबाईच्या घरी. खरंच काय सकाराम भाऊ? बापरे, तशी बी शांताबाई सगळे तर चांगला करते. शांताबाईले साक्षात शेषनाग्यानं दर्शन दिलं सकाराम भाऊ. तुम्हाला सांगतो, कोणाचं तुम्ही वाईट नका करू, देव आपोआप तुमचं चांगलं करते. आणि हे गुण शांताबाईच्या याचे आहेत. चांगला आहे. तुम्ही त्याच्याच घरी गेलते वाटते. हा बा, महादेव म्हणून येईल तर जबरदस्तीनं. आता येतो वावरातून चक्कर मारून, आरती घेऊन जातो. हा सकाराम भाऊ, जा, मैसूनही वागताय तशी. पाय भर शांताबाईच्या घरी. नाही नाही, चांगलं झालं. बबली, झाली का तयारी? बबली, काय झालं आई? बबली, तयारी पण कुठे चालली? शाळेत चालली काय? आई, आजी नागपंचमी आहे. मला वाटलं बाई तू शाळेतच चालली काय. मी एकटी कशी करू? चलते काय मंदिरात? आई, मी मंदिरात जायसाठीच तयारी केली. तुमचीच आठवण राहिली होती. आणले का तुम्ही सगळं? लाया, फुटाणे आणा ना, घरात शिपडतो ना. हा बबली, घे शिपड घरात. साक्षात नागराजन दर्शन म्हणते. बापरे, चांगलं आहे. नशीब आलेले दर्शन करते आई. आई चला ना आपण मग वावरात जाते म्हणता ना. हे घे तू घरात शिपड आणि आरती कर. मी आलीच. शांताबाईच्या वावरात यायला वारू. आपण शांताबाईच्या वावरातच जाऊ. शांताबाई गेली काय पाहून येतो ना मी. आई पाहा लवकर. आता मस्त आपण नागाची पूजा करायला जाऊ. जय नागराजा. माय बाई व, सविताच्या घरची राहिली पूजा, माझ्याच घरची राहिली बाई. सविता, सुखी ठेव बापा, आमच्या मुला बाळाले सुखी ठेव. सविता, गुड्डी, सुषमा, तू कधी आली? सविता, आताच आली ना मी. आणि दर्शन घेतलं. झाली तिथे पूजा मांडणं. आमची तर राहिली बिचारे. आताच मी बाजारातून आली. सुषमा, तुला माहित झालं काय शांताबाईच्या घरचं? सविता, चल ना, शांताबाईच्या वावरात चलतो म्हणता ना. वारू आहे ना मस्त शांताबाईच्या वावरात. आपण दरवर्षी जात असतो. चल ना गुड्डी लवकर. काय नखराच करत राहते काय? दुसरे बी कामं धंदे आहेत ना. बोलत नाही म्हणतो, पण बोलतच काम पाळते हे. सविता, आजच्या दिवशी बोलू नाही. नागपंचमीचा दिवस आहे आजचा. तिच्या मनानं करू दे ना. सुषमा, अर्ध्या घंट्यापासून उभी आहे मी. तिची तयारी करून नाही राहिली. सविता, घे, आली तू इथून. माय बाई व, मस्त तयारी केली व गुड्डी. आई, बाकीचे कामं करणं, आरती काढणं, दूध घेणं, वेळ नाही लागत का मग? आणि त्याच्यात तुमची घई अजून. पण घे सुषमा, किती चांगली सून आहे माई. पाहिला? आता तर सुनीच्या घराने करत जा तुम्ही. मला ऐकू येत जा घरांनी. पण घे सुषमा काकू, अशी पाहिजे सासूबाई. चिकनी चोपडी, जिकडे पलटली तिकडे उलटली.
नाही गुड्डी, चल. मला माहिती आहे का तू एवढी चांगली तयारी करतो म्हणून. पहिले सांगितलं असतं, मी नसतं घातलं काय लुगडं मग. सासू सुना आपण बहिणी बहिणी दिसलो असतो. आई, चला. तुमचं बरोबर आहे सगळं. चला, उशीर होते अजून. शांत काकू वाट पाहतील. चलो सुषमा, झाली का त्या सुनीची तयारी? माझ्या सुनीला म्हटलं मी तयारी करून ठेव. माझ्या सुनीची झालीच होती सविता. लाया फुटाने तेच राहिलं तर काढायचं. चल ना, चलो गुड्डी. संगमंग चांगलं वाटते. चला मंडळी, शांताबाई वागताय तशी, पण तुम्ही व्हिडिओ आजचा शेअर नक्कीच करा बरं. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केलंच पाहिजे तुम्ही. सविताबाई वाट पाहते तुमची. चला मग आता शांताबाईच्या वावरात जाऊ आपण, वारुळात पूजा करायसाठी मस्त. चला मग मंडळी, पाहिली माई नखरेवाली सासू. माझ्या सासूला असं वाटते मायापेक्षा वरचं कोणी झालंच नाही पाहिजे, सुंदर मीच दिसली पाहिजे. माझ्या सासूला मी सांगितलंच नाही लुगडं घालतो म्हणून. पा कशी जिवार येते. म्हणते मला सांगितलं असतं मी बी घातलं असतं. मीच टिकली माझ्या सासूले. तुम्हाला माहित आहे माझी सासू कशी आहे तर. चला मग पूजा करायला. स्वतः तर पाहिजे तर सासूबाई कोणत्या गोष्टीला हातभार नाही लावत. चिकण्या चोपड्या गोष्टी करायला सांग फक्त. पुढे 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 बस, एवढंच काम येते माझ्या सासूले. दुसरं कोणतं काम नाही येत. पाहिजे तर साध्या पूर्णाच्या पोळ्या नाही करता येत. थांबा ना म्हणा, एखाद्या दिवशी 4 बायांची तुमची फजितीच करतो मी. तुम्हाला काय वाटते? रिंकू, कुठं चालली रिंकू? आई, तुम्हाला काल असं सांगितलं आहे मी, माझी मीटिंग आहे म्हणून. रिंकू, तुला समजत नाही काय? आजची नागपंचमी आहे आणि तू मीटिंगला चालली. हे घरचे कामं कोण करीन? आई, आजच्या दिवस करा नाही तुम्ही. मी लवकर येत आहे. लवकर गेली की आली. काही गरज नाही आज जायची. सुट्टी दे आजच्या दिवस, उद्या जाजो. आई, मला लय महत्वाचं आहे की आई, नाही तर मी तर जात नव्हती. आई, रोज तुमच्या म्हटल्या नाही ऐकतो आई मी, पण आजच्या दिवस नाही ऐकणार आहे. कारण माझ्या नोकरीचा सवाल आहे आई. आज आमच्या वरच्या पदावर मीटिंग आहे. मनीष, इकडे ये. त्या बायकोला 2 गोष्टी समजून सांगतो. आजकाल लय वरचढ झाली रिंकू. ये लवकर. रिंकू, थांब म्हटलं ना तुले. आई, तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही मनीषले बोलवा, कोणाला बी बोलवा, तरी मला या मीटिंगला जाणं आवश्यक आहे आई. आला काय रे? आई, तू सकाळी सकाळीच भिन करून सोडतो, मला झोपू बी देत नाही बरोबर. तू झोपून राहिला. तुझी बायको ड्युटीवर चालली. सांग तिला जायला लागत आज. आजची नागपंचमी आहे. घरचे कामं कोण करेन? रिंकू, आज सुट्टी असेल ना? मनीष, सुट्टी आहे, पण आमच्या वरच्या लेवलवर मीटिंग आहे आज, आणि आजची मीटिंग लय महत्वाची आहे मनीष. बरं, मग जा ना. जाय जाय, कोणी रोखत नाही तुले. मनीष, आई, रिंकूची मीटिंग आहे म्हणते आई. तिचा नोकरीचा प्रश्न आहे आणि कामधंदे तू कर ना आजच्या दिवस. रिंकू तर रोजच करते. तू मले म्हणून राहिला कामं कर, मले म्हणून राहिला. आई, तू एक बाईच अस नाही, माणूस अस काय. तू नाही करशील तर मी करतो. राहू दे आई, तू काही टेन्शन नको घेऊ. रिंकू, जाय तू मीटिंग करून ये. मी करतो घरात काही करायला लागलं तर. तू काही टेन्शन घेऊ नको. अरे बापरे, माया पोराले बायकोनं बैल करून ठेवलं. सविताबाई म्हणे तेच बरोबर आहे. हो मनीष, मी लवकरात लवकर याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, येते मी. आई, असं टेन्शन दोन्ही आई सुरू राहिली. तुला समजत नाही काय? तू मला म्हणायला पाहिजे असं, मलाच तुला म्हणायला लागू राहिलं. आई, कोणत्याही नोकरी आलेले नोकरीचं टेन्शन असते, आणि तुम्ही घरचं टेन्शन देऊन त्याची अजून ना बीपी वाढवता. बरं बरं बरं, माया बीपी वाढवतो. सांगतो मी तुला, थांब. पण घ्या मंडळी, बायकोच्याकडून बोललं आईले राग, आईकडून बोललं बायकोले राग. पोराचा तर कोणी विचारच नाही करत. जाऊ दे, याच्यातून आपण रस्ता काढू. आई, आणि झाडझूड करतो. सविता, चल झाली शेण तयारी तर. हा आई, आलीच 2 मिनिटं. सविता, सगळं घेतो बरं आरतीन घे. दूध गीत लाया फुटाने. आई, घेतो ना, सगळं घेतो. हे नाग देवता, आम्हाला शेतकरी लोक आम्ही कधी बी वावरात जातो येतो. आम्हाला कधीच अशी भीती दाखवू नको. आमच्या मुलाबाळांना सुखी ठेव. घरादारात नको भीती वाटू देऊ, कुठेच नको भीती वाटू देऊ. जय नागराजा, सुखी ठेव बापा. आमच्या मुलाबाळांना सुखी ठेव. चला मंडळी, आजची नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण मस्त घरात साफ स्वच्छता, मस्त लाह्या शिपळा,
मस्त मंदिरात जा, वारुळात जा पूजा करायसाठी. देव सदैव आपल्या पाठीशी राहते. चला मग कमेंट आले, नावं घेऊ आपण. जयाताई मालपे, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. मनीषा प्रमोद साळवे, तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. निशाताई गाडलिंग, रंजनाताई इंगोले, शिल्पा भागूर. मंडळी, नाव नाही घेतली एक दिवस तर नाराज होऊ नका. तुम्ही नावाचे कमेंट करा, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव येऊन जाईल. चला मग स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या, मस्त नागपंचमीची पूजा करा. भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. व्हिडिओ शेअर नक्कीच करा बरं.